Plant herbaceous, woody, often with stellate hairs, बरेच वेळेस आपण पाहतोय की लॉट ऑफ द प्लांट्स आर हर्बेशियस. फ्रॉम एक्झाम्पल हिबिस्कस रोजा सायनेन्सिस, हिबिस्कस क्लॅन्टस, हिबिस्कस कॅनेबियन्स, एवेचुलस एसिटिकम. So all the plants are ornamental, some plants are herbaceous or some plants are agricultures. ज्याला आपण मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की हिबिस्कस रोजा सायनेन्सिस म्हणा, कॉटन असणार आहे, कधी त्या ठिकाणी लेडी फिंगर असेल, तर या जेही काही त्या ठिकाणी प्लांट्स असणार आहे यांचे जे फ्लावर्स असेल हे साधारणतः मोनोआयडल फर्स्ट कंडिशन्समध्ये असणार आहे. म्हणजे याचे कॅरेक्टर त्या ठिकाणी इंडिकेट करतात. सो दीज आर इंडिकेशन फ्रॉम द फॅमिली ऑफ द माल्वेसी. तर त्या ठिकाणी त्यांची फॅमिली असेल तर ती मात्र या ठिकाणी माल्वेसी या ठिकाणी इंडिकेट करणार आहे. सो हर्बेशियस प्लांट अँड स्टिलेट हेअर. सो मोस्ट ऑफ द throughout the plant body are present from the stilt like of the hairs. So they are a main purpose from the hairs to protect in a function. Epidermal parts are present, so small hair like structures. सुरुवातीला आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी त्यांचे एपिडर्मल पार्ट्स जर माउंट करून जर पाहिले तर आपल्याला लिपचा काही पार्ट्सला त्या ठिकाणी हेअर सारखे ट्रायकोम्स त्या ठिकाणी दिसणार आहे. सो द लॉस ऑफ वॉटर वेपर्स थ्रू द ऑपरेशन्स, म्हणजे या ठिकाणी जे पाण्याची जे वाफ होणार आहे ती मात्र कमी करण्यासाठी या ठिकाणी ट्रायकोम्स त्या ठिकाणी मॉडिफिकेशन झालेले आहेत. लीव्ज युजली अल्टरनेट. यांचे जे लिप असेल मोस्ट ऑफ सगळं जर तुम्ही पाहिलं तर यांचे लिपची अरेंजमेंट जर असेल तर ती मात्र या ठिकाणी अल्टरनेट असणार आहे. सिम्पल ऑर डिवायडेड एक स्टिपुलेट. तर त्या ठिकाणी सिम्पल ऑर समटाइम्स फ्रॉम द स्टिपुलेट. स्टिपुल्स आर प्रेझेंट द बिलो द पार्ट्स फ्रॉम द लिप बेस. जे लिप बेस असेल त्या लिप बेसला त्या ठिकाणी एक छोटासा जे पार्ट असेल त्या ठिकाणी स्टिपुल्स हे प्रेझेंट असणार आहे. सपोज या ठिकाणी जर लिप असेल तर लिपच्या या ठिकाणी जो स्टॉक असणार आहे त्या स्टॉकला या ठिकाणी छोटासा एक जर पार्ट असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत स्टिपुल्स. सो आर प्रेझेंट फ्रॉम द स्टिपुलेट. लीफ आर अरेंज फ्रॉम द अल्टरनेट. लिपची जी अरेंजमेंट असेल सो दे आर अ सिंगल रॅचीस अरेंजमेंट ऑफ द लीफ इन अल्टरनेट इन अ पोझिशन्स. तर एक मात्र या ठिकाणी डाव्या साईडला एक मात्र या ठिकाणी उजव्या साईडला त्या ठिकाणी जाणार आहेत, मात्र ते समोरासमोर राहणार नाहीत, अल्टरनेट असणार आहे. ओके, ऑपोजिट नाही तर काय राहणार त्या ठिकाणी अल्टरनेट. सो दिस कॅरेक्टर्स आर इंडिकेट फ्रॉम द फॅमिली ऑफ द माल्वेसी. माल्वेसीचे या ठिकाणी ते कॅरेक्टर्स असणार आहेत. त्या डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर्समध्ये तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. फ्लावर रेग्युलर. आता फ्लावर रेग्युलर का म्हटलं? होल कॅरेक्टर्स आर प्रेझेंट फ्रॉम द सिंगल फ्लावर्स. त्या सगळ्या एकाच फ्लावर त्या ठिकाणी तुम्हाला सगळे कॅरेक्टर्स त्या ठिकाणी दिसणारे म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत रेग्युलर फ्लावर. मीन्स प्रेझेंट फ्रॉम कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम सगळे कॅरेक्टर्स त्या ठिकाणी असणार आहेत म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत फ्लावर्स आर रेग्युलर. इरेग्युलर कसे म्हणणार आहोत? जर त्यामध्ये एकतर अँड्रोशियम किंवा गायनोशियम जर त्या ठिकाणी नसेल, इसेन्शियल जे ओरल्स असणार आहेत ते जर नसेल त्या ठिकाणी तर अशा वेळेस मात्र ते फ्लावर हे इरेग्युलरमध्ये काउंट केले जातात. किंवा जर झायगोमॉर्फिक जरी असेल तरी ते फ्लावर मात्र काय असणार आहे? इरेग्युलर असणार आहे. फ्लावर आर हायपोगायनस. हायपोगायनस मीन्स बिलो दी पार्ट्स आर प्रेझेंट फ्रॉम द कॅलिक्स अँड करोला थ्रू द ओरी. ओरीचा खाली त्या ठिकाणी कॅलिक्स अँड करोला असणार आहे म्हणून आपण त्या याला म्हणणार आहोत हायपोगायनस. बायसेक्शुअल ऑर इपिकॅलिक्स. बायसेक्शुअल अँड्रोशियम आणि गायनोशियम जर असेल दोन्ही त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहेत म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत बायसेक्शुअल ऑर इपिकॅलिक्स. या ठिकाणी इपिकॅलिक्स प्रेझेंट आहे. माल्वेसीमध्ये आपल्याला काही स्पीसीजमध्ये इपिकॅलिक्स त्या ठिकाणी प्रेझेंट दिसतात. कॅलिक्स वॉल्वेट, करोला ट्विस्टेड. कॅलिक्स वॉल्वेट. कॅलिक्स जर असेल तर ते मात्र काय वॉल्वेट टाईप असणार आहे आणि करोला जर असेल तर ते मात्र या ठिकाणी ट्विस्टेड झालेलं असणार आहे. ट्विस्टेड म्हणजे काय तर वन आर्म आर इनसाइड अँड वन आर्म आर आउटसाइड. सो कम्प्लिटली ओव्हरलॅप टू इच अदर. तर ते मात्र या ठिकाणी ओव्हरलॅप झालेले बट स्लाइटली आर अटॅच फ्रॉम द बेसल पार्ट्स. तर या ठिकाणी ट्विस्टेड आहे. आणि याच्यामध्ये माल्वेसीच्या जर पाहिलं तर करोला म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर एकच मी म्हणेल कॅलिक्स तर ठीक आहे पण करोला मात्र या ठिकाणी पॉलीपेटलस कंडिशन बुकमध्ये दिलं असेल पण त्यांची अरेंजमेंट जर पाहिली तर ते मात्र काय फ्री आहे म्हणून आपण त्याला काय टाकू शकतो या ठिकाणी फ्री. ब्रॅकेटमध्ये याला आपण घेऊ शकत नाही. बुकमध्ये असेल आहे ते बुकमध्ये पण जर खरं पाहिलं तर त्याला आपण ब्रॅकेटमध्ये नाही घेऊ शकत कारण की ते फ्री आहे. बघा तुम्ही भेंडीचे सगळे पाकळ्या त्या ठिकाणी वेगळ्या होतात किंवा
हिबिस्कसचं जे असेल तेही वेगळं होणार आहे, कारण की वरचा जो पार्ट असेल तर तो मात्र कसं झालेला आहे, ट्विस्टेड झालेला आहे. सो ऑल द पेटल्स आर फ्री ऑर ओव्हरलॅप टू इच अदर. सगळे जे पेटल्स असेल ते मात्र या ठिकाणी काय आहे, ओव्हरलॅप झालेले असणार आहे. म्हणजे एक आर्म जर असेल तर ते मात्र आत आणि एक जर असेल तर ते मात्र या ठिकाणी काय आहे, बाहेर आपल्याला त्या ठिकाणी जाताना दिसते. इथं नाही येते, या इथं मी लागलेलं डायग्राम तुम्हाला परत. एक जर असेल तर ते आत आणि एक त्या ठिकाणी बाहेर, या पद्धतीने त्या ठिकाणी ते गेलेलं दिसेल. एक आत एक येतं बाहेर, या पद्धतीने त्या ठिकाणी ट्विस्ट झालेलं असणार आहे. ओके. फ्लावर, हायपोगायनस, बायसेक्शुअल, एपिकॅलिक्स, स्टॅमिन्स मेनी, स्टॅमिन मेनी हे सगळे स्टॅमिन्स आहे. एंथर आणि स्टॅमिन्स आहे. स्टॅमिन मेनी, मोनोअडल्फस, ऑल स्टॅमिन्स आर युनायटेड अ सिंगल बंडल. एकाच बंडलमध्ये त्या ठिकाणी अरेंज झालेले आहेत म्हणून आपण त्याला म्हटलं आहे स्टॅमिन मेनी मोनोअडल्फस कंडिशन. मोनोथिकस अँड रिनिफॉर्म एंथर. मोनोथिकस, आता या ठिकाणी डायथिकस आणि मोनोथिकस काय बघा, जर या ठिकाणी दोन असे अँथर जर आले तर आपण त्याला म्हणणार आहोत डायथिकस. अँड मोनोथिकस मीन्स स्लाइटली आर कम्प्लिटली पियर शेप अरेंज फ्रॉम द रेनिफॉर्म. म्हणजे या ठिकाणी अरेंजमेंट असणार आहे. परंतु काही फ्लावरमध्ये जर पाहिलं तर आपल्याला मात्र या ठिकाणी त्याचे स्टॅमिन दिसणार आहे. सो यार मोनोथिकस अँड रेनिफॉर्म. तर मोनोकॉटमध्ये हिबिस्कसमध्ये आपल्याला त्यांचे जे अँथर जर पाहिले तर या फॉर्ममध्ये आपल्याला दिसतात अरेंजमेंट त्यांची. मोनोथिकस, रेनिफॉर्म. देन कॅलिक्स वॉल्वेट. कॅलिक्स वॉल्वेट, करोला ट्विस्टेड. कॅलिक्स वॉल्वेट स्लाइटली अटॅच असणार आहे. तिन्ही पॉईंटला या ठिकाणी आपण पाहू शकतो. आणि इथं मेन्शन करताना याची अरेंजमेंट या पद्धतीने असते. दाखवताना आपण असं दाखवू शकतो की तसंही चालेल. या पद्धतीने जर दाखवलं तरी चालेल की फक्त स्लाइटली अटॅच केलं तरी चालतं त्या ठिकाणी. करोला ट्विस्टेड, ट्विस्ट झालेलं बघा. वन आर्म आर इनसाइड अँड वन आर्म आर आउटसाइड. याचं बघा एक पेटलचा पार्ट होता तो मात्र आत गेलाय, दुसरा बाहेर आहे, परत हा एक आत त्याचा बाहेर आहे, हा एक येतं बाहेर, हा आत, हा बाहेर, हा आत, हा बाहेर, हा आत. म्हणजे यांची अरेंजमेंट जर असेल ओव्हरलॅप टू इच अदर फ्रॉम द ऑल द पेटल्स, इट इज कॉल्ड अ ट्विस्टेड टाइप ऑफ एस्टिवेशन. एस्टिवेशन मीन्स अरेंजमेंट ऑफ सेपल्स अँड पेटल्स. त्या सेपल्स आणि पेटल्सची अरेंजमेंट कशी आहे त्याच पार्टला आपण काय म्हणणार आहोत, अरेंजमेंट ऑफ एस्टिवेशन्स. ओके. यामध्ये द नेक्स्ट पॉलीकार्पिलरी, सिनकार्पस, ओरी सुपिरियर. पॉलीकार्पिलरी, पॉली मीन्स मोर दॅन कार्पेल्स आर युनायटेड. बरेचसे कार्पेल जर असेल ते युनायटेड आहे, म्हणजे पाचही लॉकल्स ते मात्र युनायटेड झालेत म्हणून आपण त्याला म्हटलंय पॉली, मोर दॅन टू कार्पेल्स. याचे जर ओळखायचे असेल सिंपल पार्ट आहे, जर वरचे कार्पेल्स त्या ठिकाणी युनायटेड झाले असेल, म्हणजे उदाहरणार्थ हिबिस्कस रोजेस सायनेन्सिस जर तुम्ही पाहिले तर आपल्याला असे 5 कार्पेल्स दिसतात. टिप पोर्शन असा रेड, अगदी डार्क असा रेड कलरचा असेल. ऑल द स्टाईल्स आर युनायटेड, सो इट इज कॉल्ड एज पॉलीकार्पिलरी. 5 कार्पेल्स या ठिकाणी, 5 कार्पिलरी. जेवढे कार्पेल्स तेवढे लॉकल्स, म्हणजे तेवढे चेंबर. इथं 5 असेल तर इथं मात्र चेंबर तेवढे 1 2 3 4 आणि 5. वरचे पार्ट जर तेवढे असेल तर फ्लावरचं तुम्ही नीट पाहिलं असेल बघा या ठिकाणी. जर वरच्या स्टिग्माकडचा जो पार्ट असणार आहे आणि त्यामध्ये कार्पेल्स त्या ठिकाणी जे 5 हे फ्री असेल तर ते मात्र या ठिकाणी फ्री असणार. ओके. तर त्यावेळेस त्यांची जी कंडिशन असेल ती ॲपोकार्पस फॉर्ममध्ये असणार आहे. इथं मात्र सिनकार्पस फॉर्ममध्ये आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी 5 लॉकल्स, 5 चेंबर्स आर प्रेझेंट. ओरी सुपिरियर, या ठिकाणी आपण ओरी काय केलेलं आहे, सुपिरियर. सुपिरियर म्हणजे काय, या 5 लॉकल्स ओरी सुपिरियर. सुपिरियर म्हणजे काय, बिलो दी पार्ट्स आर प्रेझेंट फ्रॉम द कॅलिक्स अँड करोला. जर कॅलिक्स आणि करोला खाली आहे, ओरी वरती असेल, ओरी सुपिरियर करायचं आणि त्या ठिकाणी डॅश हे खालच्या साईडला लिहायचं. मल्टीलॉक्युलर ऑर एक्सियल प्लॅसेंटेशन. मल्टी, 2 किंवा 2पेक्षा जास्त असेल तर आपण त्याला मल्टी म्हणतो. एक शब्द लक्षात राहू द्यायचा, एकापेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी आपण काय वर्ड वापरतो, मल्टीलॉक्युलर. किंवा 2पेक्षा जास्त असेल त्याला आपण म्हणणार आहोत मल्टीलॉक्युलर. म्हणून या ठिकाणी म्हटलंय
मल्टीलॉक्युलर ऑर ॲक्सियल प्लॅसेंटेशन. ॲक्सिस म्हणजे काय, सेंटरला सगळे ओव्हल्स प्रेझेंट आहेत, ॲक्सिसला प्रेझेंट आहेत, म्हणून आपण त्याला म्हटलेलं आहे मल्टीलॉक्युलर ॲक्सियल प्लॅसेंटेशन. फ्रूट कॅप्सूल, त्याचे फ्रूट कसं असणार आहे, कॅप्सूलसारखं. जर तुम्ही जास्वंदाचे सगळे पार्ट जर वेगळे केले आणि ते गायनोशियम जर पाहिले, तर ओरी जर पाहिले, तर तुम्हाला ते कॅप्सूलसारखी दिसते. त्यांची अरेंजमेंट असेल याच्या खाली जर आली तर ती मात्र या ठिकाणी या फॉर्ममध्ये थोडंसं लांबड गोलाकार या फॉर्ममध्ये असणार आहे, म्हणून आपण त्याला म्हणणार आहे फ्रूट आर्क कॅप्सूल. ओके. किंवा कॉटन बॉल असेल कापसाचे बघा, ते राऊंडेड असणार आहे. किंवा ओव्हल आपण त्याला म्हणणार, पूर्ण सर्कल पण नाही, थोडं लांबट असणार आहे. ओके. फ्रूट कॅप्सूल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे सम इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ सम प्लांट्स. आता या फॅमिलीमध्ये मालवेसीच्या फॅमिलीमध्ये काही जे प्लांट्स आहेत त्यांचे नावं आहे आणि त्याचे इम्पॉर्टन्स दिलेले आहेत, कुठं कुठं त्याचा वापर होऊ शकतो. फर्स्ट, गॉसिपम, कॉमनली कॉल्ड एज अ कॉटन प्लॅन्ट. गॉसिपम सायंटिफिक नेम आहे त्याचं गॉसिपियम, कॉमनली कॉल्ड कॉटन प्लॅन्ट, कल्टिवेटेड इन अ कॉटन फायबर. आता त्याचा वापर आपण कायसाठी करतो, फायबर, ऑइल एक्सट्रॅक्टेड फ्रॉम सीड, त्या सीडमधून आपण ऑइल एक्सट्रॅक्ट करू शकतो. यूज ल्युब्रिकेंट्स, त्या सीडचा वापर किंवा ऑइलचा वापर कायसाठी होतो, ल्युब्रिकेंट्स. अँड इन सम पार्ट्स आर यूज फ्रॉम द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सोप इंडस्ट्री एटसेट्रा. सम डिफरंट काइंड ऑफ द स्पीसीज आर प्रेझेंट. गॉसिपियम हर्बेसियम, गॉसिपियम हर्बेसिटम, गॉसिपियम बार्बेडियन्स and Gossypium arboreum. Gossypium arboreum. So some local name of the cotton, म्हणजे कॉटनचे या ठिकाणी काही व्हरायटीज दिलेले आहेत किंवा काही स्पीसीज त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. याचा वापर कुठं कुठं होतो कॉटनचा, तर एक फायबर, क्लॉथ, मॅन्युफॅक्चरिंग. सेकंड, ऑइल एक्सट्रॅक्टेड पार्ट ऑफ सॉलिड पार्ट्स टू यूज फ्रॉम द कॅटल फूड, जे डोमेस्टिक ॲनिमल असणार आहे त्याचे फूड म्हणून. सेकंड जर असेल सीड आर यूज फ्रॉम द सोप इंडस्ट्री ऑर समटाईम फ्रॉम द ल्युब्रिकेंट ऑफ, ल्युब्रिकेशन्स करण्यासाठीच, म्हणजे त्याचे जे ऑइल असेल तर ते ऑइलचा वापर मात्र काही इंडस्ट्रीमध्ये ऑइलचं काम त्या ठिकाणी करणारे ल्युब्रिकेशन करण्यासाठी, ते मशीन जर असेल ते फ्री करण्यासाठी. काही याच्यामध्ये मात्र सोप इंडस्ट्रीमध्ये किंवा अजून काही याच्यामध्ये त्याचा वापर त्या ठिकाणी होणार आहे, जे काय केमिकल इंडस्ट्री असेल त्याच्यामध्ये. सेकंड असेल हिबिस्कस रोजासायनेन्सिस लिनियस टू यूज फ्रॉम द ऑर्नामेंटल प्लॅन्ट, शोभेच्या वस्तू म्हणून किंवा शोभेसाठी त्या ठिकाणी बरेचसे प्लॅन्ट्स त्या लावले जातात, त्याला आपण म्हणणार आहोत ऑर्नामेंटल. द नेक्स्ट इज हिबिस्कस स्क्लेंटस लिनियस लेडी फिंगर. त्यामध्ये लेडी फिंगरचं एक पार्ट असणार आहे. लेडी फिंगर फ्रूट अँड यूज फ्रॉम द व्हेजिटेबल्स. त्यामध्ये लेडी फिंगर असणार, त्याचे सायंटिफिक नेम आहे हिबिस्कस स्प्लेंटस. फ्रूट आर यूज फ्रॉम द व्हेजिटेबल्स, भाजीपाल्यामध्ये आपण त्याचा वापर करतो. त्यानंतर हिबिस्कस कॅनेबियस ऑथरे लिनियस, आंबाडी आपण त्याला म्हणणार आहोत, कल्टिवेटेड ऑफ द फायबर इल्डिंग प्लांट्स यूज इन अ कॉर्डेज. त्यानंतर एबिच्युलम ॲसिटिकम, त्या ठिकाणी डी कॅन्डॉलने त्या ठिकाणी शोधून काढलं आहे म्हणून त्याचं नाव दिलं आहे सीडी, त्याचं सायंटिफिक नेम लावलं आहे. दिस प्लांट्स आर ऑर्नामेंटल, शोभेचं प्लांट म्हणून त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. सिदा रोम्बिफोलिया रूट्स अँड सीड्स आर यूज फ्रॉम द टॉनिक इन नर्वस अँड युरिनरी डिसीज. तर यामध्ये ज्यांना युरिनरी इन्फेक्शन झालं असेल तर त्यासाठी ते प्लॅन्टचा वापर केला जातो. त्यामध्ये रूट आणि सीड, जे रूट असेल त्या रूटचं त्या ठिकाणी कटिंग केले जातात, त्याचे एक्स्ट्रॅक्ट केले जातात. त्याच्यापासून जे काही एक्स्ट्रॅक्ट केलेला जो पार्ट असणार आहे सुपरनन पार्ट, तो मात्र इन्फेक्टेड पर्सनला त्या ठिकाणी दिला जातो. आणि जर युरिन इन्फेक्शन झालं असेल तर ते मात्र क्युअर करण्यासाठी त्याचा वापर त्या ठिकाणी होतो. सेकंड असणारे नर्वस टॉनिक, जर एखाद्या नर्व सिस्टीममध्ये काही प्रॉब्लेम कोणाचा होत असेल तर त्यासाठी सुद्धा आपण त्याचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. मालवा सिल्वेस्टर्स
ऑर्नामेंटल प्लांट्स आहे, शोभेचे प्लॅन म्हणून त्या ठिकाणी आपण त्याचा वापर करतो. थिओप्सिया पुपिलिना ऑर्नामेंटल प्लांट्स आहे ते देखील. त्यानंतर पुढची फॅमिली या ठिकाणी सोलेनॅसी.